देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतीच 80 वर्ष पूर्ण झाली। आपला देश विकसित भारतच्या दिशेने वेगाने वाटचाल करतोय। मात्र याच दरम्यान एक वास्तव समोर येतंय, ते नक्कीच भूषणावह नाही। नंदुरबारच्या मणिबेली गावामध्ये स्वातंत्र्याच्या 8 दशकांनंतरही वीज पोहोचलेली नाही। हे गाव आजही अंधारात आहे। बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। मणिबेली नंदुरबार जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, पण सातपुड्याच्या पर्वतरांगांमधलं हे गाव आज स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही अंधारातच आहे। या गावात जवळपास 400 पाडे आहेत, पण तिथे ना वीज आहे ना मूलभूत सोयी सुविधा। बुडत्यात जाणाऱ्या पहिल्या गावाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत पोहोचलेली नाही। खरं म्हणजे हा तुम्ही सांगितला की फॉरेस्टचा मुद्दा आहे। ही शासनाची मानसिकता जर राहिली तर ते काय करू शकते, असे बरेच उदाहरण आपल्याला पाहता येतील। परंतु शासनाची मुळात मानसिकताच मला दिसत नाही की आदिवासी भागांमध्ये वीज पोहोचली पाहिजे। तर आमची मागणी अशी आहे की या सगळ्यात फक्त मणिबेलीचा नाही, त्या पूर्ण पट्ट्यामध्ये वीज पोहोचलेली नाही। तर अजून किती दिवस त्या गावांना अंधारात ठेवणार, असा माझ्या समुदायाचाही प्रश्न आहे। या गावात अजूनही वीज का पोहोचली नाही, तर यामागचं सर्वात मोठं कारण आहे वनविभाग। वनविभागाकडून परवानग्या मिळत नसल्यानं या भागात वीज नेणं शक्य झालं नसल्याची माहिती आहे। पण शासनाच्या एका यंत्रणेमुळे दुसऱ्या शासकीय यंत्रणेच्या विकास कामांना अडथळा निर्माण होत असेल तर ही व्यवस्था नेमकी कुणासाठी आहे, असा सवाल उपस्थित होतोय। मलाच भेटायला आले बिजलीचं सर, त्यांनी यावर्षी इलेक्ट्रिफिकेशन घेतलंय। आपल्याकडे पण सर जवळपास 400 पाडे आहे, ज्यामध्ये ट्रेडिशनल इलेक्ट्रिफिकेशन जे आपल्याला करायची आहे त्याचे जे प्रपोजल आहे ते ट्रायबल डिपार्टमेंटकडे आम्ही पाठवले आहे। 398 कोटी पैकी आतापर्यंत आमच्याकडे 50-60 कोटीच दिली आपल्याला दिले। गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचं महाराष्ट्रातलं गाव ही मणिबेलीची भौगोलिक ओळख। या गावापासून हाकेच्या अंतरावर गुजरातच्या हद्दीत विजेचा लखलखाट आहे, तर दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशातल्या गावांमध्येही विकासाची चाकं वेगानं फिरतात। मात्र मणिबेलीच्या हद्दीत प्रवेश करतात विकासाचा हा प्रकाश मिट्ट अंधारात बदलतो। आजही त्या गावामध्ये तिथे शिक्षण घेत असताना मुलांना लाईटची गरज असते, लाईट नाही। समोर लाईट दिसते आपल्याला, गुजरात समोर गुजरात दिसते, धरणाचा जगमगाट दिसतो। आणि त्या धरणमध्ये बुडालेल्या पहिल्या गावाला त्या तुम्ही वायदा केला होता की 27% वीज दिली जाईल, ते अजूनही पोहोचलेली नाही। आणि खरं म्हणजे याच्यात हा प्रश्न खूप आधी सुटायला पाहिजे होता। जर समजा हे गाव जिल्ह्याच्या जवळ राहिलं असतं किंवा या गावात कोणी IAS अधिकारी, आमदार, खासदार राहिला असतं तर इतके वर्ष त्या दुर्लक्षित राहिलं असतं का, हाही प्रश्न आहे। आज देश विकासाच्या दिशेनं धावतोय, पण सातपुड्यातील मणिबेली सारखी अनेक गावं आजही अंधारात आहेत। मणिबेलीकरांचा हा संघर्ष संपणार तरी कधी, याचं उत्तर आता सरकारनंच द्यावं। भिकेश पाटील, ABP माझा, नंदुरबार।